जय भीम. मी आनंद क्षीरसागर. बहुजन संघटकच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. हा जो विषय आहे तो ओबीसी समाजाच्या विषयासंबंधी आहे. म्हणजे जो ओबीसी बहुजन समाज आहे तो प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिनाच्या बद्दल काय भूमिका ठेवतो आणि गणराज्य दिन हा जो दिवस आहे, ज्याला आपण 26 जानेवारी असं म्हणतो, तो दिवस हा आपल्या बहुजनांसाठी किती महत्त्वाचा आहे. मग ते SC असतील, ST असतील, भटके असतील, विमुक्त असतील, OBC असतील, NTC असतील, NTD असतील, अशा अनेक शेकडो जाती उपजातींमध्ये विभागलेला आपला जो बहुजन समाज आहे, त्याच्यासाठी प्रजासत्ताक दिन, इंडिपेंडन्स डे हा किती महत्त्वाचा आहे आणि त्यातही ओबीसींसाठी प्रजासत्ताक दिन किती महत्त्वाचं राहिलेलं आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतावर ब्रिटिशांचं 150 वर्ष राज्य होतं आणि या 150 वर्षाच्या राज्यामध्ये भारताचं जे काही आर्थिक, सामाजिक, राजकीय संपूर्ण जे काही एक घडी आहे ती घुसळून निघाली. ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये असताना भारतामध्ये अनेक आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदल झाले आणि त्यातून भारताच्या इतिहासामध्ये आपण एक स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिलेली आपण पाहतो. आपण हे देखील पाहतो की 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. परंतु स्वतंत्र भारत हा कसा असेल? स्वतंत्र भारताबद्दल वेगवेगळ्या राजकीय पक्षांची, वेगवेगळ्या राजकीय विचारधारांची आणि वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची आपल्या काही भूमिका होत्या. उदाहरणार्थ कम्युनिस्ट जे नेते होते किंवा सोशलिस्ट जे नेते होते, लेफ्टचे नेते, त्यांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये कम्युनिस्ट राजसत्ता जन्माला यावी, स्वतंत्र भारतामध्ये कम्युनिस्ट राजसत्ता जन्माला यावी. आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये कम्युनिस्ट राजसत्ता तेव्हा जन्माला येईल जेव्हा भारतामध्ये कम्युनिस्ट क्रांती होईल. ज्या प्रकारे माओच्या चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली, ज्या पद्धतीने रशियामध्ये बोल्शेविक पक्षाने, साम्यवादी पक्षाने क्रांती घडवून आणली, त्या पद्धतीनेच जेव्हा क्रांती घडेल भारतामध्ये, तेव्हाच खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळालं, असं कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं होतं. आणि ही क्रांती वेळ पडली तर हिंसक स्वरूपामध्ये किंवा सशस्त्र लढ्याच्या स्वरूपामध्ये रक्तपात करून, हिंसा करून मिळवावी, या बाबतीमध्ये कम्युनिस्ट पक्ष तयार होता. या विचारधारेला कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा होता. दुसरीकडे गांधीजी किंवा पंडित नेहरू, सरदार पटेल हा जो काँग्रेसी वर्ग होता, काँग्रेस पक्षातल्या नेत्यांचा वर्ग होता, त्यांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये अनेक जाती धर्माची लोकं राहतात, जमीनदार राहतात, शेतकरी राहतात, शेतमजूर राहतात, भांडवलदार राहतात, कामगारसुद्धा राहतात. त्यामुळे भारतामध्ये कम्युनिस्ट क्रांती होऊ नये, तर भारतामध्ये आपण ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवूयात, ट्रान्झिशन ऑफ पॉवर होऊ देत आणि त्यानंतर आपण भारताचा जो काही एकंदरीत जो काही विकास आहे तो आपल्या काँग्रेसी किंवा गांधीवादी विचारसरणीतून आपण करूयात. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतो की गांधीजींमध्ये आणि पंडित नेहरूंमध्ये काही वैचारिक मतभेद दिसून येतात. उदाहरणार्थ, गांधीजींच्या स्वप्नातला स्वतंत्र भारत हा असा होता की त्याच्यामध्ये ग्राम स्वराज असेल. ग्राम स्वराज म्हणजे जिथं खेडी स्वयंपूर्ण असतील, त्या खेड्यांना कुठल्या दुसऱ्या शहराची, एक दुसऱ्या कुठल्या गावांच्या उत्पादनांची गरज नसेल. गांधीजींच्या कल्पनेतला स्वतंत्र भारत जो होता, त्या स्वतंत्र भारतामध्ये जे उद्योगधंदे होते शहरातले, त्यामध्ये यांत्रिकीकरणाला, मेकॅनायझेशनला गांधीजींचा विरोध होता. गांधीजींचं असं म्हणणं होतं की जर यंत्र मोठ्या प्रमाणात जर काम करायला लागले तर समाजातला जो कामगार आहे, मजूर आहे, त्याचे हात बेकार होतील, तो बेकारीमध्ये भरडून निघेल. त्यामुळे यांत्रिकीकरणाला गांधीजींचा विरोध होता. त्याचबरोबर गांधीजींचं असंही म्हणणं होतं की भांडवलदारांना डायरेक्ट विरोध करू नका. जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांना थेट विरोध करू नका. त्यांना आपण समाजामध्ये ट्रस्टीशिप किंवा ट्रस्टी म्हणून मानूयात. म्हणजे उदाहरणार्थ, कम्युनिस्ट पक्षाचं असं म्हणणं होतं, जे कम्युनिस्ट लोक होते त्यांचं म्हणणं होतं की भांडवलदार वर्ग हा समाजामध्ये कामगार वर्गाचा हा एक नंबरचा शत्रू असतो. त्यामुळे कामगार वर्गाने भांडवलदार वर्गाची सत्ता ही उलथून टाकली पाहिजे, वेळप्रसंगी रक्तपात घडवला पाहिजे, वेळप्रसंगी सशस्त्र क्रांती केली पाहिजे आणि जो भांडवलदार वर्ग आहे तो मुळासकट उपटून काढला पाहिजे. हे कम्युनिस्टांची विचारधारा होती. पण गांधीजींचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीने आपण भांडवलदारांना उपटून काढायची गरज नाही. आपण भांडवलदारांचा जो पैसा आहे किंवा भांडवलदारांची जी काही उद्योगधंदे आहेत किंवा जी काही व्यवसायाची जी काही पद्धत आहे, त्याला ट्रस्टी म्हणून आपण त्यांना एक पोझिशन देऊयात. ट्रस्टी म्हणजे काय की कामगारांची कष्ट, समाजातला पैसा आणि श्रम ह्याचे ट्रस्टी म्हणजे विश्वासू, ट्रस्टी म्हणजे विश्वासू म्हणून भांडवलदार, कॅपिटलिस्ट भारतामध्ये काम करेल, अशी गांधीजींची धारणा होती.
हे झालं गांधीजींचं तत्त्व. कम्युनिस्टांचं तत्त्व एक वेगळंच होतं. परंतु भारतामध्ये त्या काळामध्ये फाळणी झाली होती. जिना आणि मुस्लिम लीगच्या नेतृत्वामध्ये भारताची फाळणी झाली. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान हा वेगळा झाला. त्या काळातला पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश, हे दोन वेगळे पाकिस्तान तयार झाले भारताच्या दोन्ही सीमांच्या बाजूला. त्यांचं तर म्हणणं होतं की आम्हाला भारतात राहायचंच नाही आहे, मुसलमानांचा एक वेगळा देश असावा, कारण मुस्लिम समाज हा एक वेगळा देश आहे. तो फक्त एक धार्मिक समाज नसून ती एक वेगळी ती एक नेशन, ते एक वेगळं नेशन आहे मुसलमानांचं, त्यामुळे आम्हाला वेगळा देश द्या. सो गांधीजींचं स्वतंत्र भारताबद्दल आपली एक वेगळी भूमिका होती. कम्युनिस्टांची आपली एक वेगळी भूमिका होती. जिना आणि मुस्लिम लीग यांची फाळणीवादी भूमिका होती. जे हिंदू महासभा किंवा RSS किंवा हिंदुत्ववादी ज्या संघटना होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही भारताचं स्वातंत्र्य हे आम्ही मान्य करत नाही, कारण फाळणी झाली आहे. जो अखंड भारत आहे, जो सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि बांगलादेश, हा जो आत्ताचा जो सगळा भूभाग आहे तो संपूर्ण अखंड हिंदुस्थान आहे, आणि तो जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असं त्यांचं म्हणणं नव्हतं. त्यामुळे त्यांनी देखील जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्याला एका अर्थाने विरोध केला. त्याला एक काळा दिवस म्हणून त्यांनी तो पाळला. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यांनी भारताची फाळणी झाली म्हणून भारताच्या स्वातंत्र्याचा विरोध केला, निषेध केला. ह्यामागे हिंदुत्ववादी संघटनांचा विचार असा होता की त्यांना भारतामध्ये हिंदू राष्ट्र तयार करायचं होतं. त्यांची अंडरस्टँडिंग अशी होती की जर मुसलमानांचा जर वेगळा देश असेल पाकिस्तान, की तो त्यांनी खास मुसलमानांसाठीच वेगळा आपला तयार केला आहे, तर मग जो राहिलेला जो देश आहे तो हिंदूंचा आहे. मग जो राहिलेला जो भारत आहे फाळणीनंतरचा तो हिंदू राष्ट्र बनेल, अशी त्यांची धारणा होती. आता आपण गांधीजींची विचारधारा किंवा काँग्रेसची विचारधारा पाहिली की त्यांचं स्वतंत्र भारताबद्दल काय भूमिका होती. जिना, मुस्लिम लीग यांची भूमिका बघितली, कम्युनिस्टांची भूमिका बघितली की त्यांना स्वतंत्र भारत कसा हवा होता. जो हिंदू राष्ट्र भारताला बनवू पाहत होते, RSS, हिंदू महासभा किंवा त्या काळात सावरकरांची विचारधारा भारतामध्ये एक हिंदू राष्ट्रवाद्यांमध्ये खूप पॉप्युलर होती, किंवा गोळवलकर यांची विचारधारा पॉप्युलर होती. त्यांचं एक हिंदू राष्ट्र बनवण्याचा एक वेगळा विचारधारा होती की स्वतंत्र भारताला हिंदू राष्ट्र बनावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु या सगळ्या विचारधारेमध्ये एक बहुजनसुद्धा विचारधारा होती, जिचं आपलं एक स्वतंत्र वेगळं मत होतं. आणि त्या बहुजन विचारधारेचे जे मूळ वाहक होते, मूळ नेते होते, मूळ नेतृत्व होतं, ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हा प्रश्न हाताळला की बाबा 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, जसं मिळालं तसं मिळालं. मग ती फाळणी झाली, दंगली झाल्या पंजाबमध्ये, बंगालमध्ये, नौखालीमध्ये, कलकत्त्यात दंगली झाल्या, लाहोरमध्ये दंगल झाली, लाखो हिंदू, मुसलमान, शीख मारले गेले. हे सगळं बाबासाहेबांना ठाऊक होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतंत्र भारताबद्दलचं जे एक धोरण होतं ते या काँग्रेस, कम्युनिस्ट, त्याचबरोबर मुस्लिम लीग, हिंदुत्ववादी फोर्सेस ह्यांच्यापेक्षा वेगळं होतं. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जे स्वतंत्र भारत असेल तो कुठल्या एका धर्माचा वाहक नसेल. स्वतंत्र भारत जो असेल त्यामध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार असतील. स्वतंत्र भारतामध्ये बहुजन समाजाला आपली प्रगती करण्यासाठी, मग तो बहुजन समाज OBC असेल, SC असेल, ST असेल, भटका, विमुक्त असेल, किंवा मुसलमानांमधला बहुजन असेल, जो मुसलमानांमधला लोअर कास्ट समाज ज्याला आपण म्हणतो, मग जो अन्सारी आहे, नानपूज आहे, कम्मी आहे, हलालखोर आहे, लालबेगी आहे, बागवान आहे, मनियार आहे, लुकमान तेली आहे, त्याचबरोबर छप्परबंद आहे, असं जो मुसलमानांमधला जो बहुजन समाज आहे, जो पसमांदा आहे, जो अर्जल आहे, जो अजलाफ आहे, आणि शिखांमधला बहुजन समाज जो मुसाहारी सिख आहे, जो रामदासी सिख आहे, जो मजबी सिख आहे, ह्या बहुजन समाजाला, म्हणजे प्रत्येक धर्मातल्या बहुजन समाजाला आपण या स्वतंत्र भारतामध्ये शिक्षण, नोकरी आणि त्याचबरोबर समान न्याय, समान समता आणि हक्क मिळाले पाहिजेत, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. बाबासाहेब आंबेडकरांना कम्युनिस्ट विचारधारा मान्य नव्हती. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की कम्युनिस्टांची विचारधारा ही पुढे जाऊन हुकुमशाहीमध्ये कन्वर्ट होते. कारण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा तुम्ही जर मॅनिफेस्टो पाहिला, आजही तुम्ही जर भारताच्या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर गेला आणि त्या इलेक्शन कमिशनवर जर कम्युनिस्ट पार्टीचा जाहीरनामा जर पाहिला, मॅनिफेस्टो पाहिला, त्यातल्या पहिल्या पॅरेग्राफमध्येच कम्युनिस्ट पक्षांचे विचारधारा आपल्याला स्पष्ट दिसून येते. कम्युनिस्ट पार्टी हे सांगते की त्यांना भारतामध्ये कामगारांची हुकुमशाही आणायची आहे. डिक्टेटरशिप ऑफ लेबरर्स, डिक्टेटरशिप ऑफ प्रॉलेटॅरिएट, हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे. बाबासाहेबांनी कम्युनिस्ट पक्षाच्या अजेंड्याला विरोध केला होता. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की हुकुमशाही, मग ती भांडवलदारांची का असेना किंवा कामगारांची असेना, शेवटी हुकुमशाही असते. क्रूर हुकुमशाही ही शेवटी हुकुमशाहीच असते. ती कामगारांची असली काय किंवा ती कारखानदारांची असली काय. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच काळामध्ये सांगितलं होतं की सोव्हिएत युनियन जे आहे, सोव्हिएत रशिया जो आहे, तिथे जी कामगारांची हुकुमशाही तयार झालेली आहे, ज्याचे गोडवे भारतातले कॉम्रेड डांगे असतील
किंवा M.N. रॉय असतील किंवा मोठमोठे डाव्या चळवळीचे लेफ्ट चळवळीचे कार्यकर्ते त्याने आम्हाला सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे गोडवे गायचे भारतामध्ये राहून, त्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे. बाबासाहेबांना हे चांगलं माहिती होतं की पुढे जाऊन सोव्हिएत युनियनचं विघटन होईल, त्याचे तुकडे होतील, कारण कम्युनिस्ट विचारधारा जी कामगारांची किंवा प्रोलेटेरियट लोकांची हुकुमशाही जन्माला घालते, त्या हुकुमशाहीमध्ये कामगार सुद्धा एकसारखं राहत नाही. कारण कामगारांमध्ये सुद्धा मग एक सत्ताधारी कामगार आणि एक दुर्बल हातबल कामगार असे दोन भाग पडतात आणि त्यांच्यामध्ये मग शोषण तयार होतं. त्यामुळे बाबासाहेबांनी कम्युनिस्ट पक्षांच्या विचारधारेला सुद्धा विरोध केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा स्वतंत्र मजूर पक्ष हा पक्ष तयार करतात, संघटना तयार करतात, तेव्हा बाबासाहेब हे म्हणतात की आम्हाला स्वतंत्र मजूर पक्ष, बहुजन समाजाला स्वतंत्र मजूर पक्ष तयार करायची गरज का तयार झाली. मुंबईमध्ये त्या काळामध्ये गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या कम्युनिस्ट पक्षांच्या, सोशलिस्ट पक्षांच्या आपल्या संघटना होत्या, युनियन होत्या, ट्रेड युनियन होत्या, लेबर युनियन होत्या. तरीसुद्धा बाबासाहेबांनी बहुजन समाजाची आपली स्वतंत्र मजूर पक्षाची संघटना बांधली, चळवळ बांधली, लेबर युनियन बांधली. त्याचं कारण असं होतं की बाबासाहेबांना हे पक्क माहिती होतं, त्यांच्या अनुभवाने त्यांना पक्क माहिती होतं की भारतातली जी कम्युनिस्ट चळवळ आहे, भारतातली जी सोशलिस्ट किंवा समाजवादी चळवळ आहे, त्यांचे जे मूळ नेतृत्व जे आहे ते अजूनही ब्राह्मण समाजातल्याच नेत्यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे ती चळवळ आहे कामगारांची. त्या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातलाच वर्ग असतो. तुम्ही जर गिरणी कामगारांची जर स्थिती पाहिली मुंबईमध्ये, तर त्यातला मोठ्या प्रमाणात जो कामगार होता तो मराठी बहुजन होता, जो ओबीसी होता, जो महार समाजाचा होता, पूर्वाश्रमीच्या मातंग समाजाचा होता, किंवा विणकर समाजाचा होता, शिंपी समाजाचा होता, धोबी परीट समाजाचा होता. कोकणातल्या किंवा खानदेश मराठवाड्यातला पोट भरण्यासाठी मुंबईत आलेला बहुजन समाजाचा हा कामगार वर्ग होता. पण ह्या कम्युनिस्ट पक्षांचे जे कामगारचे नेते जे होते, कम्युनिस्ट लेबर युनियनचे जे बहुजन समाजाचे जे कामगारांच्या ज्या ह्या युनियन होत्या कम्युनिस्ट पक्षाच्या, सोशलिस्ट पक्षाच्या, त्याचे नेते मात्र ब्राह्मण नेते होते. कॉम्रेड डांगे, S.M. जोशी, मधुकर दंडवते, अच्युतराव पटवर्धन, हे सगळे ब्राह्मण आहेत. हे सगळे ब्राह्मण आहेत. सो बाबासाहेबांनी हे कळालं होतं की अरे, ही जी डाव्यांची चळवळ आहे त्याच्यामध्ये बहुजनांना विशेष हातामध्ये अधिकार नाही आहे, संधी नाही आहे, सत्ता नाही आहे आणि आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही या डाव्यांच्या चळवळीमध्ये, डाव्यांच्या कामगार चळवळींमध्ये आणि त्यांच्या डाव्या राजकारणामध्ये आम्ही बहुजनांनी, आम्ही ओबीसींनी, आम्ही शेड्यूल कास्टच्या लोकांनी, आम्ही शेड्यूल ट्राईबच्या लोकांनी पडायची गरज नाही. कारण बाबासाहेब हे अगदी सोप्या भाषेत आपल्या बहुजन समाजाला ठणकावून सांगतात की जाती व्यवस्था ही असं विष आहे. जाती व्यवस्था जी आहे आपल्या भारतामध्ये की वर ब्राह्मण आहे, मग क्षत्रिय आहे, मग वैश्य आहे, मग शूद्र आहे आणि त्याच्याही खाली एक पंचम वर्ग आहे ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो. या जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये जो कामगार असतो तो फक्त कामगार म्हणून त्याला आपल्याला विभागणी करता येत नाही, तर त्याची एक स्वतःची जातीय ओळख सुद्धा असते. त्याला स्वतःची एक जातीय ओळख पण असते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर इंग्लिशमध्ये सांगतात की कास्ट सिस्टीम इज नॉट ओनली अ डिव्हिजन ऑफ लेबर बट इट इज ऑल्सो अ डिव्हिजन ऑफ लेबरर. त्याच काळामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी लेबर युनियनच्या चळवळी बांधल्या मुंबईमध्ये गिरण गावामध्ये, त्या काळात एक प्रकार खूप मोठा चर्चेला गेला होता की गिरण गावामध्ये जेव्हा सूत कातलं जायचं, कपडा तयार केला जायचा, तेव्हा त्या सूत किंवा कपड्याच्या कारखान्यांमध्ये, गिरण्यांमध्ये सगळे जातीचे, अपर कास्ट, लोअर कास्ट, दलित, बहुजन असे सगळे कामगार काम करायचे. पण जे धागा बनवण्याचं जे काम होतं ते मात्र त्या डिपार्टमेंटमध्ये अस्पृश्य समाजातली लोकं, बहुजन समाजातली लोकं मात्र कामगार म्हणून घेतली जात नव्हती. ह्याचं कारण असं होतं की त्या काळातल्या ज्या जुन्या मशीन्स होत्या त्या मशीनमध्ये धागा तयार करताना धाग्याचं एक टोक त्या कामगाराला आपल्या तोंडात धरावं लागायचं आणि मग दुसरा टोक वाढवत 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 तो धागा बनवावा लागायचा. आणि हे जे कामगारांच्या ज्या काही संघटना होत्या त्याच्यामध्ये असं एक न बोलता एक करार झाला होता की जे धागा बनवण्याचा जो डिपार्टमेंट आहे तिथं अस्पृश्य कामगारांना ठेवायचं नाही, कारण त्यांचा स्पर्श, त्यांच्या तोंडातला धागा हा अपवित्र असतो, तो अस्पृश्य असतो, तो शुद्ध नसतो. हे जेव्हा बाबासाहेबांना लक्षात आलं की अरे, कामगारांच्या चळवळीमध्ये सुद्धा जातीवाद आहे, त्यांच्यासुद्धा एक ब्राह्मणी जातीवाद आहे आणि कम्युनिस्ट सोशलिस्ट पक्षांच्या चळवळीमध्ये सुद्धा ब्राह्मणांचेच डॉमिनन्स आहे, नेतृत्व ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे आणि तिथे आपल्या बहुजनांना, SC, ST, ओबीसींना न्याय मिळणार नाही, म्हणून त्यांनी स्वतंत्र आपल्या चळवळी बांधल्या. एवढा सगळा जो मी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली की बाबासाहेबांचं डाव्या चळवळीबद्दलचं काय म्हणणं होतं, गांधीजींचं स्वतंत्र भारताबद्दल काय म्हणणं होतं, जिना आणि मुस्लिम लीगचं काय म्हणणं होतं, डाव्यांचं काय म्हणणं होतं, हिंदू महासभा RSSचं काय म्हणणं होतं, हे मी तुम्हाला एवढं जे आत्ता बॅकड्रॉप जो सांगितला, बॅकग्राऊंड जी सांगितली ती यासाठी सांगितली की हे सगळं सांगितल्यावर तुम्हाला कळेल की प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य हे आमच्या ओबीसींसाठी, बहुजनांसाठी का महत्त्वाचं आहे. एवढं काम ते महत्त्वाचं आहे की आम्ही त्याला आमचा सुवर्ण दिन मानतो. कारण
भारतामध्ये मग ती डाव्यांची चळवळ असो किंवा हिंदू राष्ट्रवादी RSSची संघी चळवळ असो किंवा गांधी नेहरू पटेलांची काँग्रेसची चळवळ असो, या सगळ्या राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये तोंडावर जातीवाद होत होता किंवा छुपा जातीवाद होत होता. आणि तो आजही चालू आहे. तो आजही चालू आहे. आजही तो चालू आहे. काय हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं आणि जेव्हा त्यांच्या हातामध्ये राज्यघटना लिहायची जबाबदारी आली, तेव्हा त्यांना एक असा स्वतंत्र देश बनवायचा होता ज्याच्यामध्ये बहुजनांना आपला हक्क मिळेल, बहुजनांना आपला एक न्याय मिळेल. कारण हा जो बहुजन समाज आहे, OBC, SC, ST, भटके, विमुक्त, मुसलमानांमधले बहुजन, शिखांमधले बहुजन, ख्रिश्चन धर्मातले बहुजन आणि आमच्या महिला, त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला एक अशी घटना बनवावी लागेल जिथं बहुजनांच्या हक्कासाठी आपल्याला एक ठाम ठोस कलम, अधिकार आणि कायदे बनवावे लागतील. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं काम, घटना ड्राफ्टिंग कमिटीचं काम स्वीकारलं. त्या दृष्टीने बाबासाहेबांनी 1.5 ते 2 वर्ष भरपूर अभ्यास करून, भरपूर मेहनत करून घटना तयार केली. 26 जानेवारी 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी घटना आहे ती आपल्या देशाला बहाल केली. आता ह्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर काही महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करतात, जे आपण आपल्या सगळ्या बहुजन समाजाने समजून घ्यायची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना आपल्या देशाला देतात, तेव्हा ती जी घटना आहे ती कुठल्या धर्माला समर्पित नाही करत, कुठल्या जातीला समर्पित नाही करत, कुठल्या पॉलिटिकल पार्टीला समर्पित करत नाही. भारताची घटना बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या नेत्याला समर्पित नाही करत, तर ती स्वसमर्पित करतात, की आम्ही ही जी घटना आहे, देशाची राज्यघटना, संविधान, ते आम्ही स्वतःला समर्पित करतो. ह्याचा अर्थ सगळ्या भारतीयांना आम्ही ती स्वसमर्पित करतो, हा बाबासाहेबांचा विचार होता. आता बाबासाहेबांना जी घटना तयार केली, बाबासाहेबांना जो स्वतंत्र देश हवा होता, स्वतंत्र भारताचा जो एक स्वतंत्र नवीन भारत हवा होता, तो रिपब्लिक भारत हवा होता. ओके, तो रिपब्लिक भारत हवा होता. आपण जर भारत या देशाचं इंग्लिशमधलं ऑफिशियल जर नाव पाहिलं, आपला जो पासपोर्ट असतं भारताचं, भारतीयांना जे पासपोर्ट मिळतं त्याच्यावर भारताचं ऑफिशियल इंग्लिशमधलं नाव आहे, त्याचं नाव आहे युनियन रिपब्लिक ऑफ इंडिया. युनियन रिपब्लिक ऑफ इंडिया. रिपब्लिक या अर्थाचा काय अर्थ होतो, या शब्दाचा अर्थ काय होतो, आणि रिपब्लिक या शब्दाबद्दल बाबासाहेब आंबेडकर खूप गंभीरतेने पाहतात, खूप बारकाईने ते रिपब्लिक ह्या विषयाचा अभ्यास करतात. म्हणून आपण पाहतो की बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाच्या नंतर जो काही पक्ष उभा करायचा प्रयत्न केला, त्याचं नाव सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. हा रिपब्लिकन पार्टी पक्ष बाबासाहेबांनी बहुजनांसाठी उभा करण्याचा प्रयत्न केला होता. बाबासाहेब रिपब्लिक किंवा रिपब्लिकन या विषयाबद्दल एवढे गंभीरतेने का लक्ष देतात? कारण बाबासाहेबांना माहिती होतं की भारतातला जो समाज आहे, भारतीय जो समाज आहे, तो देवभोळा आहे, तो श्रद्धाळू आहे. आणि त्यातही जो बहुजन समाज आहे, OBC आहे, SC आहे, ST आहे, भटका आहे, विमुक्त आहे, तो अतिशय श्रद्धाळू आहे, अज्ञानी आहे, तो भावनिक आहे. आणि असा जो आमचा हा बहुजन समाज आहे, जो भारताची 80 ते 90% लोकसंख्या आहे, सगळ्या जाती धर्मातले मिळून, तो जो आमचा रिपब्लिक तो जो आमचा बहुजन समाज आहे, तो श्रद्धाळू आणि भावनिक असल्यामुळे तो बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नेत्याला देव मानायला लागतो, त्याची पूजा करायला लागतो, त्याची अंधभक्ती करायला लागतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये हा प्रकार पाहिला होता. ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काळामध्ये पंडित नेहरू असतील किंवा गांधीजी असतील यांची लोक पूजा करत होते, की गांधीजींना लोक अक्षरशः देवाचा अवतार मानायचे, संत मानायचे. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, असं त्यांच्याबद्दल लोक म्हणायचे, त्यांच्यावर अशी गाणी सुद्धा लिहिली आहेत. पण बाबासाहेबांना हा धोका माहिती होता की अरे, गांधीजी कुठले संत नाही आहेत, गांधीजी कुठले देव नाही आहेत, अवतारी पुरुष नाही आहेत, या देशातला कुठलाही नेता संत नाही आहे, अवतारी पुरुष नाही आहे. ती माणसं असतात, माणसांसारखी माणसं असतात, हाडामासाची माणसं असतात. परंतु आपल्या समाजातला बहुजन समाज जो आहे, तो श्रद्धाळू आहे, तो भावनिक आहे, तो अज्ञानी आहे. त्यामुळे तो काय करतो, तो आपली बुद्धी जी आहे ती त्या नेत्याच्या पायाशी समर्पित करतो. आणि त्याच्यामुळे होतं असं की जो खूप मोठा समाज घटक आहे तो अंधभक्त बनतो, त्या नेत्याचा अंधभक्त बनतो. जसं आज आपण पाहतोय की मोदीजींच्या मागे काही लोक अंधभक्त झालेत, आणि दुर्दैवाने बहुजन समाजातले बरेचसे लोक आज मोदींच्या मागे अंधभक्त झालेले आहेत. हा जो धोका आहे हिरो वर्शिप करण्याचा किंवा विभूती पूजा करण्याचा, हा धोका बाबासाहेबांनी ओळखला होता. आणि म्हणून त्यांनी भारताला रिपब्लिक बनवायचं ठरवलं. रिपब्लिक ही टर्मिनॉलॉजी, ही संज्ञा वापरायचं ठरवलं. का? कारण रिपब्लिकचा अर्थ असा होतो की असा देश, असं राष्ट्र, ज्या राष्ट्रामध्ये कुणीही एक माणूस सत्ताधीश नाही आहे, कुणीही एक माणूस बादशाह नाही आहे, सुलतान नाही आहे, नवाब नाही आहे, निजाम नाही आहे, राजकुमार नाही आहे, राजकुमारी नाही आहे, राणी नाही आहे, महाराणी नाही आहे, कुणी नाही आहे. इथून पुढे भारत जर लोकशाही राष्ट्र असेल तर त्या राष्ट्रामध्ये कुणीही एक बादशाह, सुलतान किंवा नवाब, निजाम नसेल, आणि त्याची कुणीही विभूती पूजा करणार नाही, हिरो वर्शिप करणार नाही, अंधभक्ती करणार नाही.
म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिक हा शब्द मांडला आणि त्याला प्रजासत्ताक, रिपब्लिक या इंग्लिश शब्दाला प्रजासत्ताक असं आपण मराठीत म्हणतो. आणि 26 जानेवारी 1950 रोजी बाबासाहेबांनी ही जी रिपब्लिक घटना जी आहे, रिपब्लिक कॉन्स्टिट्यूशन जे आहे, संविधान जे आहे, त्याच्यामध्ये बहुजनांना बाबासाहेबांनी खूप सारे अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत, ते या राष्ट्राला स्वसमर्पित केली. आणि त्या घटनेचं जे काही प्रियांबल आहे, सुरुवात जी आहे, त्याच्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक असा उल्लेख येतो. याच्यातून बाबासाहेब जो मेसेज देतात देशाला आणि बहुजन समाजाला की इथून पुढे भारतामध्ये लोकशाही आहे, कुणी राजा नाही, कुणी सुलतान नाही, कुणी नवाब नाही, कुणी निजाम नाही, कुठल्याही नेत्याची अंधभक्ती करू नका, आंधळे राहू नका, प्रश्न विचारा, स्वतः अभ्यास करा, वाचा, स्वतः बोलत राहा, निर्भीड व्हा, निडर व्हा. हा मेसेज बाबासाहेबांनी बहुजन समाजाला 26 जानेवारी 1950 घटनेच्या आधारे घटना समर्पित करून दिला. या घटनेच्या मुळेच बाबासाहेबांनी हजारो करोडो कुळांचं उद्धार केला. जे ओबीसी आहेत, जे SC आहेत, जे ST आहेत, जे भटके आहेत, जे विमुक्त आहेत, जे कालपर्यंत गावगाड्याच्या मध्ये मोजले जात नव्हते, जे कालपर्यंत गावाच्या वेशी बाहेर राहत होते, ज्यांना अक्षरशः जनावरापेक्षा खालचं आयुष्य जगावं लागत होतं, जो ओबीसी जो होता, जो शूद्र होता, ज्याच्या कष्टाला, ज्याच्या मेहनतीला, सेवेला काही किंमत नव्हती, अशा माणसांच्या हातामध्ये बाबासाहेबांनी सत्तेच्या किल्ल्या दिल्या, चाव्या दिल्या, त्या घटनेच्या माध्यमातून दिल्या. आणि अशी घटना बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 दिली. म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण राबवतो. आणि म्हणून आपल्या बहुजनांसाठी, आपल्या ओबीसी, SC, ST, भटके, विमुक्त, स्त्री, कामगार, शेतकरी, मजूर, मुसलमान, शीख अशा सगळ्या आमच्या बहुजनांसाठी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा सोन्याचा दिवस आहे, सुवर्ण क्षण आहे. कारण भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकही अशी घटना घडलेली नाही आहे जिथे बहुजनांना आपले हक्क, आपले अधिकार इतके स्पष्टपणे मिळतील. तुम्हाला खोटं वाटेल बंधू भगिनींनो, आपण जर भारतामध्ये जशी लोकशाही आहे तशी अमेरिकेत पण लोकशाही आहे, इंग्लंडमध्ये पण लोकशाही आहे. परंतु इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये स्त्रियांना मत देण्याचा अधिकार पूर्वी नव्हता. इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये काळ्या लोकांना, गुलामांना, म्हणजे तिथल्या बहुजनांना, कारण अमेरिकेतले काळे लोक किंवा इंग्लंडमधले काळे लोक आफ्रिकी लोक तिकडचे बहुजन आहेत. जसे आपल्याकडे बहुजनांना चिरडण्यात आलं, गुलाम ठेवण्यात आलं, तसं तिकडे सुद्धा अमेरिकेत सुद्धा काळ्या लोकांवर गुलामी लादण्यात आली, त्यांना पण चिरडण्यात आलं. सो ते पण तिकडचे बहुजन आहेत. अमेरिकेचे जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा काळ्या लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. जेव्हा इंग्लंडमध्ये लोकशाही तयार झाली तेव्हा तिकडच्या गुलामांना, स्त्रियांना वोटिंगचा अधिकार नव्हता. परंतु बाबासाहेबांनी हा अधिकार भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा घटना दिली त्याच्या पहिल्या दिवसापासूनच बाबासाहेबांनी आपल्याला हा अधिकार दिलेला आहे की तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी आपल्या बहुजनांवर एवढे मोठे उपकार केलेले आहेत की तुमच्या आमच्यासारखे जे सर्वसामान्य बहुजन आहेत, ओबीसी, SC, ST, भटके, विमुक्त, अल्पसंख्याक, गावातला एखादा मजूर असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, फॅक्टरीत काम करणारा एखादा कामगार असेल, त्याच्या मताला पण तेवढीच किंमत आहे जेवढी भारतातल्या अंबानीच्या मताला किंमत आहे. कारण अंबानी किती जरी श्रीमंत असला तरी एक माणूस आहे, त्यामुळे एकच मत, त्याला एकच किंमत. तसंच बहुजनांना एक मत, एक किंमत. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना राजकीयदृष्ट्या समान अधिकार दिले. हे आजपर्यंत बहुजनांना समान अधिकार कोणी दिले नव्हते, जे बाबासाहेबांच्या घटनेने आपल्याला दिले, संविधानाने दिले. म्हणून हा जो संविधानाचा दिवस जो आहे 26 जानेवारी हा आपल्या बहुजनांसाठी आणि त्यातही ओबीसीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. इथे बाबासाहेबांनी जेव्हा घटना दिली 26 जानेवारीला तेव्हा बाबासाहेबांनी 3 मूल्य आपल्याला सांगितली बहुजनांना आणि भारताला, की आम्ही समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 3 मूल्यांवर स्वतंत्र भारताची रचना करणार आहोत. स्वतंत्र भारताचं जे संविधान आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांवर उभं आहे. आता त्या टायमाला बाबासाहेबांना काही लोकांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब, तुम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही 3 तत्व निवडलेली आहेत, 3 मूल्य निवडलेली आहेत, ती तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून निवडली आहेत का? कारण फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांवर तिकडची राज्यक्रांती झाली होती. पण त्या लोकांना उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की नाही, मी फ्रेंच राज्यक्रांतीच्या धर्तीवर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 3 मूल्य निवडलेली नाहीत. कारण फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा हिंसक होती. फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्यांनी फ्रेंच लोकांना समान अधिकार दिले, परंतु फ्रेंच लोकांची जेव्हा आफ्रिकेमध्ये कॉलनीज तयार झाल्या, जेव्हा फ्रेंच लोकांनी आफ्रिकेमध्ये साम्राज्यवाद उभा केला, तेव्हा तिथल्या काळ्या लोकांना फ्रेंच लोकांनी गुलामासारखं वापरलं होतं, गुलामी थोपवली होती. आपल्या भारतामध्ये सुद्धा फ्रेंच कॉलनी होत्या. जर तुम्ही आत्ता पॉंडिचेरी वगैरे किंवा ह्या ज्या भागात जाताल भारतामध्ये, माहे, कराकल, तिथे पूर्वी फ्रेंचांच्या कॉलनी होत्या. म्हणजे फ्रेंचांनी भारतीयांना तिकडे गुलाम केलं होतं.
त्यामुळे असल्या फ्रेंच लोकांच्या फ्रेंच राज्यक्रांतीमधून मी स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या 3 मूल्यांना घेतलेलं नाही, असं डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळात सांगितलं. मग लोकांनी त्यांना विचारलं की मग हे 3 मूल्य तुम्ही घेतले कुठून? घटना लिहिताना या 3 गोष्टी तुम्ही घेतल्या कुठून? तेव्हा बाबासाहेबांनी या लोकांना उत्तर दिलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 3 जे मूल्य आहेत ते मी माझ्या गुरुकडून घेतलेले आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात की माझे गुरु कोण? तर तथागत गौतम बुद्ध. तथागत गौतम बुद्धाच्या धम्मामधून स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 मूल्यांचा जो काही प्रचार भारतामध्ये झाला तो हजारो वर्षांपासून चालू आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या हजारो वर्ष अगोदरच भारतामध्ये बुद्धाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या 3 मूल्यांना भारतीय मातीने स्वीकारलं होतं. आणि इथला जो बहुजन समाज आहे त्यांनी ही 3 मूल्य तथागत गौतम बुद्धाच्या धम्मातून जन्माला आलेली ही 3 मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुता स्वीकारलेली होती. आणि त्या धम्माच्या 3 मूल्यांमधूनच मी माझी भारतीय राज्यघटना जन्माला घातलेली आहे, तयार केलेली आहे, असं बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात. हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण ओबीसी म्हणून किंवा SC म्हणून, ST म्हणून, भटके विमुक्त म्हणून जेव्हा बाबासाहेब आणि प्रजासत्ताक दिन आणि संविधानाकडे पाहतो तेव्हा आपल्याला असं सांगण्यात येतं की बाबासाहेबांनी दुसऱ्या धर्मातली किंवा दुसऱ्या देशातली कॉन्स्टिट्यूशन जे आहे संविधान ते फक्त भारतातल्या संविधानाशी कॉपी केलं आणि भारतीय संविधान तयार झालं. नाही, बाबासाहेबांनी त्याच्यासाठी खूप खोल अभ्यास केलेला आहे. आणि आपल्या संविधानाची मुळं, भारतीय संविधानाची मुळं ही भारतीय विचार परंपरेमध्येच असली पाहिजेत. आणि ती भारतीय विचार परंपरा जी बहुजनांची विचार परंपरा आहे, जी धम्माची, बुद्धाची परंपरा आहे, तिथून बाबासाहेबांनी ती 3 मूल्य जन्माला आणली, ती 3 मूल्य समोर आणली आणि त्याच्या जीवावर त्यांनी भारतीय संविधान उभं केलं. बाबासाहेबांनी ही जे संविधान तयार केलं त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी अनेक कलमं दिली. म्हणजे महिलांना अधिकार दिले, ओबीसींना अधिकार दिले, शेड्यूल कास्टला अधिकार दिले, शेड्यूल ट्राईबला अधिकार दिले. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक कलम टाकलं, कलम 340. हे कलम बाबासाहेबांनी ओबीसींसाठी टाकलं होतं. कारण आत्ता जे बरेचसे, आता मी स्वतः ओबीसी समाजातला आहे, ठीक आहे, मी जरी ओबीसी असलो तरी मी बाबासाहेब आणि फुले, शाहू आंबेडकर तथा गौतम बुद्ध, कबीर या बहुजनवादी चळवळीशी जोडला गेलेलो एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी जरी ओबीसी असलो आणि मी जेव्हा ओबीसींमध्ये काम करतो, जेव्हा मी ओबीसींमध्ये प्रसार करतो, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करतो, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करतो, तेव्हा हे जे ओबीसी असतात, तेली, माळी, धनगर, वंजारी, शिंपी, खाटीक, बागवान, मन्यार, हे जे असे अनेक जाती उपजातीतले जे ओबीसी आहेत, हिंदू, मुसलमान, शीख, सगळेच, लोहार, नाभिक, असे सगळेच, ते मला असा प्रश्न विचारतात की आनंद सर, बाबासाहेब तर महार समाजातले आहेत, ते तर जय भीम समाजाचे आहेत, ते तर बौद्ध समाजाचे आहेत, त्यांचा आणि आपला ओबीसींचा काय संबंध? त्यांनी जे काही भलं काम केलं असेल ते SC लोकांसाठी केलं. बाबासाहेब SCचे होते, ते बौद्धांचे होते, ते महार समाजाचे होते, आपला ओबीसींचा आणि त्यांचा काय संबंध? असा प्रश्न ओबीसी समाजातले अनेक लोक मला विचारत असतात. मी त्या ओबीसी लोकांना दोष देत नाही, कारण त्यांच्यापर्यंत अज्ञान आहे, त्यांच्यापर्यंत आजपर्यंत ओबीसी समाजापर्यंत खरे बाबासाहेब आणि खऱ्या बाबासाहेबांचा विचार पोहोचलेलाच नाही आहे. आणि म्हणून ओबीसींना असं वाटतं की बाबासाहेब आमचे नाही आहेत. पण खरं तर सत्य हे आहे की ओबीसी समाजाचा जितकं भलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते या देशामध्ये गांधीजींनी सुद्धा केलं नाही. ते भलं या देशामध्ये नेहरूंनी, पटेलांनी, नेताजी बोसांनी सुद्धा केलं नाही. हे मी अतिशय जबाबदारीने आणि अभ्यासाने सांगू शकतो. बाबासाहेबांना ओबीसी समाज जो आहे, हिंदू धर्मातला, मुसलमानांमधला, शिखांमधला, ख्रिश्चन धर्मामधला, त्यांच्यावर जो काही जुलूम होतो जाती व्यवस्थेनुसार, कारण हा जो समाज आहे हा पूर्वाश्रमीचा शूद्र समाज आहे, ठीक आहे, जाती व्यवस्थेमध्ये त्याला नीच किंवा शूद्र दर्जा आहे, हे बाबासाहेबांना माहिती होतं की अरे भारतातल्या गावगाड्यातला, वाड्या वस्त्यावरचा, शहरातला जो ओबीसी आहे, हिंदू ओबीसी, मुसलमान ओबीसी, शीख, ख्रिश्चन ओबीसी, तो पिचलेला आहे, तो दुर्बल आहे, तो अज्ञानी आहे, त्याला हक्क मिळाले पाहिजेत, त्याला अधिकार मिळाले पाहिजेत. आणि ह्या तळमळीने बाबासाहेबांनी 2 खूप महत्त्वाची कामं केली. एक म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते, हू वर द शूद्राज, असं बाबासाहेबांनी खास ओबीसींसाठी ग्रंथ लिहिला की त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही ओबीसी कोण आहात, तुम्ही या देशातले गुलाम नाही आहात ब्राह्मणशाहीचे, तुम्ही सत्ताधीश आहात, तुम्ही शासनकर्ते आहात. हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा ओबीसींना उद्देशून हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, हा ग्रंथ गोळवलकरांनी नाही लिहिला, हा ग्रंथ सावरकरांनी नाही लिहिला, हा ग्रंथ दीनदयाल उपाध्याय किंवा गांधीजी किंवा नेहरू किंवा पटेल किंवा बोस असे ज्यांचं आपण खूप गुणगान करत असतो, बहुजन लोक, ओबीसी लोक, या नेत्यांनी नाही लिहिला. ओबीसी समाजाला त्याचा अधिकार आणि त्याची खरी ओळख पटवून देण्याचं जे खूप महत्त्वाचं काम आहे ते बाबासाहेबांनी हू वर द शूद्राज, म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते, या ग्रंथाच्या माध्यमातून केलं. हे बाबासाहेबांनी ओबीसींवर केलेलं खूप मोठं उपकार आहेत.
खूप मोठे उपकार आहेत. आणि दुसरा उपकार बाबासाहेबांनी आमच्या ओबीसींवर केला तो म्हणजे संविधानामध्ये बाबासाहेबांनी कलम 340 हे कलम घातलं. आता हे कलम काय सांगतं की भारतामध्ये 1931 शेवटची जातीय जनगणना झाली आणि त्या जनगणनेमध्ये ओबीसींची पण जातीय जनगणना झाली की बाबा भारतातल्या गावखेड्यामध्ये शहरामध्ये किती ओबीसी राहतात, ते काय कसं काम करतात, कुठे काम करतात, शिक्षण काय, त्यांची मुलाबाळांची स्थिती काय, मुलं शाळेत जातात का, आमच्या माता भगिनींची ओबीसी माता भगिनींची काय स्थिती आहे, ह्याची सगळी आकडेवारी त्या काळातल्या ब्रिटिश सरकारने लिहून काढली. 1931चा काळ होता, म्हणजे भारताला स्वातंत्र्य अजून मिळालेलं नव्हतं. आणि 1931 ओबीसींची जी जनगणना झाली त्यात ब्रिटिश सरकारला असं कळालं, गोऱ्या साहेबाला असं कळालं की ओबीसींची संख्या भारतामध्ये साधारण 51 ते 52% आहे. ह्याचा अर्थ महाराष्ट्रासहित भारतातले जितके ओबीसी आहेत त्यांची लोकसंख्या एकूण मिळून लोकसंख्येच्या 51 ते 52% आहे. म्हणजे दर 2 भारतीयांपैकी, दर 2 महाराष्ट्रीयन मराठी माणसांपैकी एक माणूस हा ओबीसी आहे, म्हणजे बहुजन आहे. आणि एवढा मोठा बहुजन समाज, एवढा मोठा ओबीसी समाज हा शिक्षण, नोकऱ्या, सामाजिक हक्क, राजकीय हक्क ह्याच्यापासून दूर गेलेला आहे हे बाबासाहेबांना दिसत होतं. आणि ह्या ओबीसींना पुन्हा मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी, त्यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्क देण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये, संविधानामध्ये 340चं कलम टाकलं. आणि ह्या कलमामध्ये बाबासाहेबांनी असा मुद्दा टाकला की ओबीसींची जातीय जनगणना झाली पाहिजे. कारण 1931 नंतर ओबीसींची जातीय जनगणनाच भारतात झालेली नाही आहे. आत्ता 2022 चालू आहे, अजूनही भारतामध्ये गेले 90 वर्ष झाले ओबीसींची जातीय जनगणना झालेली नाही आहे. म्हणजे बंधू भगिनींनो, आपण आज असं काही लोक म्हणतात आजकाल की आता कुठे भारतामध्ये जातीवाद राहिला आहे, आता कुठं कास्ट सिस्टीम राहिली आहे, आता सगळे लोक शिकले आहेत, आता सगळ्यांना कामं आहेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, फोन आहे, इंटरनेट आहे, आता कुठं जातीयवाद राहिला आहे, आता सगळं छान झालं आहे, असं काही लोक म्हणत असतात. त्या लोकांना हे कळत नाही की भारतामध्ये दर 5 वर्षांनी गायी किती आहेत, शेळ्या किती आहेत, मेंढ्या किती आहेत, म्हशी किती आहेत, घोडे किती आहेत, गाढवं किती आहेत, एवढंच काय, डुकरं किती आहेत, ह्याचीसुद्धा संख्या मोजली जाते दर 5 वर्षांनी. म्हणजे या जनावरांची जनगणना होते आणि ती जनगणना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार करतं आणि त्याची आकडेवारी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार अपडेट करतं. परंतु 90 वर्ष झाले या देशामध्ये ओबीसी समाजाची जातीय जनगणनाच झालेली नाही आहे. म्हणजे बघा की या देशातला जो गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, गाढवं, डुकरांसारखा जो जनावर आहे तो या सरकारांना जास्त महत्त्वाचा वाटतो. परंतु आमच्यासारखा ओबीसी बहुजन समाजातला जो वर्ग आहे, जो या देशातला, या महाराष्ट्रातला 50% आहे, जो या गावात, महाराष्ट्रातल्या देशातल्या गावखेड्यामध्ये, शहरांमध्ये, वस्त्यांमध्ये, शेतामध्ये, फॅक्टरीजमध्ये कामगार म्हणून, शेतमजूर म्हणून काम करतो, मेहनत करतो. ओबीसी माणूस आज कचऱ्याच्या गाडीवर पण काम करतो, पोलीस म्हणून पण काम करतो, मिलिटरी म्हणून पण काम करतो, तो आज सगळीकडे काम करतो. परंतु हा जो ओबीसी आहे त्याची जनगणना होत नाही. ज्या देशामध्ये जनावरांची जनगणना होते, जनावरांची संख्या मोजली जाते, पण माणसांसारख्या माणसांचा, ज्याला आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक असं म्हणतो, ओबीसी, त्यांची संख्या मोजली जात नाही. ह्याच्यापेक्षा घाणेरडा जातीवाद काय असू शकतो? म्हणजे हे सरकार भारत स्वतंत्र झाल्यापासून आता 70 वर्ष झाले, 75 वर्ष झाले, असे अनेक 15 ऑगस्ट आणि अनेक कार्यक्रम झाले, परंतु अजूनही भारतामध्ये ओबीसींची जातीय जनगणना होत नाही. ह्याच्यापेक्षा मोठा जातीवाद ओबीसींच्या विरुद्ध, बहुजनांच्या विरुद्ध अजून काय असू शकतो? बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींवर हा जो काही जातीवाद होतोय, बहुजन समाजावर हे जे काही जातीय शोषण होतंय ते ओळखलं होतं आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले 340 कलमाअंतर्गत आम्ही ओबीसींची जनगणना करावी असं जाहीर करतो. बाबासाहेबांनी ते कलम ॲड केलं. परंतु त्या काळातले जे नेहरू सरकार होतं, काँग्रेस सरकार होतं, त्यांनी बाबासाहेबांची सूचना ऐकली नाही. एवढंच काय, सरदार पटेलांसारखे, ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो, या सरदार पटेलांनी बाबासाहेब आंबेडकरांना उलटा प्रश्न विचारला की बाबासाहेब, एससी आम्हाला माहिती होते, एसटी आम्हाला माहिती होते, दलित आम्हाला माहिती आहेत, आदिवासी आम्हाला माहिती आहेत, ही ओबीसी नावाची कॅटेगरी तुम्ही कुठून काढली? भारतामध्ये ओबीसी कोणी आम्हाला माहिती नाही, दलित असतात आम्हाला माहिती आहे, आदिवासी असतात आम्हाला माहिती आहे, पण अदर बॅकवर्ड क्लासेस हे कोण असतात हे तर आम्हाला माहिती नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हसले आणि सरदार पटेलांना म्हणले, पटेल साहेब, तुम्ही पटेल आहात ना, तुम्ही पाटीदार आहात ना, आहात की नाही? अहो, तुम्हीच तर ओबीसी आहात. तुम्ही जे स्वतःला हिंदू मानता, तुम्ही जे स्वतःला अपर कास्ट मानताय, जे तुम्ही नाही आहात, किंवा जो तेली आहे, जो माळी आहे, जो धनगर आहे, जो वंजारी आहे, जो घडशी आहे, जो कलावंत आहे, जो नट आहे, जो राजनट आहे, जो वैदू आहे, जो रामोशी आहे, जो वडार आहे, हा जो स्वतःला आपल्याला कधी हिंदू मानतो, तर कधी मुसलमान मानतो, कधी ख्रिश्चन मानतो, कधी शीख मानतो, पण त्याची जात मात्र ओबीसीच आहे, तो बॅकवर्डच आहे, तो मागासलेलाच आहे. आणि अशा या मागासलेल्या समाजाला प्रगती करता यावी यासाठी त्यांची जातीय जनगणना झाली पाहिजे, हे बाबासाहेबांनी त्या काळात ओळखलं होतं. हा कधीचा काळ आहे? 1950.
आत्ता 2022 चालू आहे. 1950 साली बाबासाहेबांनी ओबीसींच्या जातीय जनगणनेची गरज ओळखली होती, पण अजूनही ओबीसींची जातीय जनगणना झालेली नाही आहे. हा जो ओबीसींना सामाजिक राजकीय हक्क देण्याचा जो काही अधिकार आम्हाला मिळाला, तो बाबासाहेबांच्या राज्यघटनेने आम्हाला दिला, संविधानाने आम्हाला दिला. आणि हा संविधान 26 जानेवारीला आपण देशाला मान्य केलं, गणराज्य म्हणून मान्य केलं, रिपब्लिक म्हणून मान्य केलं. म्हणून आमचा हा जो प्रजासत्ताक आहे तो आमच्या ओबीसींसाठी सुवर्ण दिवस आहे. हा आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे, कारण आजपर्यंत ओबीसींसाठी कुणी काही बोललंच नव्हतं. आता मी जेव्हा आमच्या ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये बसतो, बोलतो, बहुजन समाजामध्ये काम करतो, तेव्हा लोक असं म्हणतात की पूर्वी भारत एक सोन्याची चिडिया होती, खूप श्रीमंत होतो, देश आपला खूप समृद्ध होता, आणि ब्रिटिश आले आणि त्यांनी आपल्याला लुटलं आणि आपण एकदम गरीब झालो. मी त्या बहुजन कार्यकर्त्यांना असं विचारतो की बाबा रे, सोन्याची चिडिया भारत होती किंवा घराघरातून सोन्याचा धूर निघायचा, तो कुणाच्या घरातून धूर निघायचा? दलिताच्या, बहुजनाच्या, आदिवासीच्या, शूद्राच्या, कामगारांच्या, शेतमजुरांच्या? नाही. तो सोन्याचा धूर निघायचा जमीनदारांच्या घरातून, तो सोन्याचा धूर निघायचा राजांच्या घरातून, तो सोन्याचा धूर निघायचा जे राजे, महाराजे, नवाब, निजाम, ज्यांचे मोठे मोठे राजमहल होते, जे अय्याशी करायचे, त्यांच्या घरातून हा सोन्याचा धूर निघायचा. त्यांच्यासाठी देश सोन्याची चिडिया होती. पण आमचा जो बहुजन समाज होता, जो आमचा शूद्रातिशूद्र, ओबीसी, SC, ST, NT, DNT, भटका विमुक्त हा जो ओबीसी होता, तो त्यावेळीसुद्धा गरिबीमध्ये, अज्ञानामध्ये, अशिक्षणामध्ये खचलेला होता, पिचलेला होता. त्यामुळं जी लोक ह्या म्हणतात ना की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, त्या माणसांना आपण हे विचारलं पाहिजे की तुमचा भारत आणि आमच्या बहुजनांचा भारत ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे की ताजमहल बांधला बाबा, शहाजहाननी आपल्या बायकोसाठी ताजमहल बांधला. आपण म्हणतो की तो ताजमहल कोणाचा आहे? शहाजहानचा आहे. शहाजहानचा आहे. शहाजहाननी आपल्या हातामध्ये छन्नी हातोडी घेऊन ताजमहल बांधला का? तो बांधला बहुजन कामगारांनी, बहुजन मजुरांनी. त्यांनी आपल्या हाताने, कष्टाने तो ताजमहल बांधला. दगड वाहिले, संगमरवर वाहिलं, मेहनत केली, रक्त गाळलं. आणि ते सगळं केल्यावर त्या शहाजहाननी आमच्या बहुजन कामगारांचे हात कापले होते. मग मला सांगा की या देशामध्ये आपण म्हणतो की हा देश सोने की चिडिया होता किंवा सोन्याचा धूर निघायचा, ते सगळं बोलण्याच्या गोष्टी झाल्या. परंतु जो बहुजन समाज आहे तो पहिल्यापासून या देशामध्ये खचलेला होता, पिचलेला होता, दुर्बल होता, असहाय्य होता. त्याला जाती व्यवस्थेत चटके सहन करावे लागायचे. त्यामुळे त्याला सोने की चिडिया किंवा सोन्याचा धूर निघतो भारतातून, प्रत्येक घराघरातून, हा युक्तिवाद, हे स्टेटमेंट त्याला खरं सिद्ध होत नाही. हे बाबासाहेबांना चांगलं माहिती होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना जेव्हा पहिल्यांदा भेटले होते पुणे करार करताना, तेव्हा बाबासाहेब गांधीजींना म्हणाले होते की बापू, माझ्यासारखा जो बहुजन समाजातला माणूस आहे त्याला तर मायभूमीच नाही आहे. आय डोंट हॅव अ होमलँड. कारण इथं जमीनदारांकडे जमिनी आहेत, इथे ब्राह्मणांकडे जमिनी आहेत, देवस्थानं आहेत, इथे राजे महाराजांकडे, नवाब निजामांकडं शेकडो हजारो हेक्टरची जमीन आहे. पण माझा जो बहुजन आहे, गावखेड्यात राहणारा, शूद्रातिशूद्र, तो मात्र अजूनही फाटकाच आहे. आमच्याकडे कुठली सत्ता नाही, आमच्याकडे कुठलं शिक्षण नाही, आमच्याकडे कुठली अधिकाराची पदं नाही आहेत. जरी तुमच्या देशात स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिश जाईल, गोरासाहेब जाईल, पण हे जे जातीयवादी काळे साहेब आहेत, भारतीय साहेब, ते आमच्या बहुजनाच्या डोक्यावर बसतील आणि आम्हाला असंच शोषण करतील, आमचा असंच जुलूम चालू ठेवतील. हे बाबासाहेबांनी गांधीजींना पुणे कराराच्या काळात समजावून सांगितलं होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारताकडे बघतात बहुजन विचारधारेमधून, आपण बहुजनचे कार्यकर्ते आहात किंवा बहुजन समाजातले जे लोक आहात, त्यांना मला हे सांगायचं आहे की आपण जेव्हा जेव्हा भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास किंवा संविधान हे जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, ते करत असताना बहुजन समाजाच्या अँगलनी, बहुजन समाजाच्या दृष्टीने ते समजून घेतलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपल्याला फसवलं जातं. आपल्याला काहीतरी गोलमोटोल शब्द, गोडगोड शब्द, मोठे मोठे शब्द आपल्या तोंडावर फेकून मारले जातात. आणि आपण ज्या नेत्यांचं आपल्याशी काही घेणं देणंच नाही आहे, ज्यांनी आपल्यासाठी काही जास्त कामच केलेलं नाही आहे, त्यांचं आपण उदो करतो. आणि जे महत्त्वाचे नेते आहेत, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले असतील, शाहू असतील, पेरियार असतील, काय त्यांचं जे योगदान आहे ते आपण कुठेतरी मागं ठेवतो. बाबासाहेबांनी 340 कलम घटनेमध्ये लावलं ते आमच्या ओबीसींसाठी. कारण त्याच्या अगोदर कधीही ओबीसींना या भारतामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक हक्क मिळाले नाहीत. ते बाबासाहेबांच्या घटनेने पहिल्यांदा केलं. आणि ही घटना 26 जानेवारीला आली. अशी ही घटना, असा हा प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन आमच्या ओबीसींसाठी सुवर्ण दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे. पण बघा, मी इतकं सगळं तुम्हाला सांगितलं, मी स्वतः ओबीसी समाजातला, जसं मी आपल्याला अगोदरच सांगितलं, आणि मी लपवणार नाही, मी आपल्याशी खोटं नाही बोलणार. कारण खोटं बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो नाही. जर मी स्वतःला बाबासाहेबांचा जर अभ्यासक मानत असेल, एक बाबासाहेबांचा छोटा विद्यार्थी मानत असेल, तर मला खरंच बोलावं लागेल. आम्ही ओबीसी लोक इतके, म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी थाळीमध्ये आमचे अधिकार दिले.
आम्हाला आमचे अधिकार दिले संविधानाच्या माध्यमातून, पण आम्ही ओबीसी मात्र इतके नालायक निघालो, आम्ही ओबीसी मात्र इतके करंटे निघालो, आम्ही ओबीसी मात्र इतके दुर्दैवी निघालो की बाबासाहेबांनी दिलेले अधिकारच आम्हाला कधी कळाले नाहीत. कारण बाबासाहेब आमचे आहेत हे आम्हाला कधी कळालंच नाही. इतके दिवस आमचा जो ओबीसी माणूस आहे तो चुकीच्या लोकांच्या मागेच धावत राहिला, तो गांधींच्या मागं पळत राहिला, तो इंदिरा गांधींच्या मागं पळत राहिला, तो नेहरूंच्या मागं पळत राहिला, तो पटेलांच्या मागे पळत राहिला, तो गोळवलकर, RSS, BJP ह्यांच्या मागं पळत राहिला. पण जो बहुजनांचा ओबीसींचा खरा आवाज आहे, खरे नेता आहेत, त्या बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही ओबीसीनी समजून घेतलं नाही. आणि ह्याचा परिणाम ओबीसींना आज खूप मोठ्या प्रमाणात अतिशय वाईट स्थितीमध्ये भोगावा लागतोय. बाबासाहेबांनी 340 कलमाच्या अंतर्गत ओबीसींना आरक्षणाची तरतूद केली होती आणि हे आरक्षण ओबीसींना 1990 नंतर मंडल कमिशनच्या आधारे मिळालं. खरं तर मंडल कमिशन हा 1980मध्येच येणार होता भारतामध्ये, तो 1980मध्ये जाहीर होणार होता. परंतु त्या काळातल्या इंदिरा गांधींनी, काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी मंडल कमिशन आणि त्याचा अहवाल दाबून ठेवला. का? कारण ओबीसींना हे कळलं नाही पाहिजे की अरे मंडल कमिशनमध्ये ओबीसींना, बहुजनांना शिक्षणाचे, नोकऱ्यांमधले, राजकीय स्वराज्य संस्थांमधले म्हणजे राजकीय पदांसाठी आरक्षण आहे, 27% आरक्षण आहे, हे ओबीसींना कळलं नाही पाहिजे, जेणेकरून ओबीसी असाच अज्ञानी, असाच हातबल, असाच मूर्ख राहिला पाहिजे आणि कायमस्वरूपी काँग्रेसचं काम केलं पाहिजे, काँग्रेसचा कार्यकर्ता बनून राहिला पाहिजे, काँग्रेसचा एक मतदार बनून राहिला पाहिजे. ही त्या काळातली काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. म्हणजे आपण पाहतो की काँग्रेसची इच्छा नव्हती की ओबीसींची जनगणना व्हावी, ओबीसींना 27% आरक्षण मिळावं. भारत स्वतंत्र झाल्यापासून पंडित नेहरूचं सरकार आलं, लाल बहादूर शास्त्रीचं सरकार आलं, इंदिरा गांधीचं सरकार आलं, हे सगळे काँग्रेसची सरकार होती आणि हे सगळे काँग्रेसी लोक बहुजनांच्या हिताच्या गप्पा मारतात. मग हे जर खरं होतं तर मग तुम्ही तेव्हाच ओबीसींना जनगणना करून त्यांना आरक्षण का नाही दिलं? ओबीसींची जाती जनगणना का नाही केली? कारण त्यांना ती करायची नव्हती. काँग्रेसला ओबीसी समाज जो आहे, बहुजन समाज जो आहे, तो फक्त वोट बँक म्हणून वापरायचा आहे आणि त्याला दुर्बल ठेवायचा आहे, त्याला अशिक्षित ठेवायचा आहे, जेणेकरून तो सतत कायमचा काँग्रेसवर डिपेंडेंट राहील, अवलंबून राहील. आणि ओबीसींमध्ये कुठलंही सामाजिक भान, स्वाभिमान, आत्मभान जन्माला येऊ नये, काँग्रेसला एक टक्कर देणारा एक फोर्स तयार होऊ नये, म्हणून त्यांनी इतके वर्ष ओबीसींना असंच दाबून ठेवलं. आणि म्हणून 1980मध्ये जो मंडल कमिशनचा अहवाल ओबीसींच्यासाठी येणार होता, त्याच्यामध्ये ओबीसींना 27% आरक्षण मिळणार होतं, ते काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने 10 वर्ष दाबून ठेवलं. हे काँग्रेसच्या सरकारचं पाप आहे. हे काँग्रेसच्या सरकारचं ओबीसी विरोधी, बहुजन विरोधी पाप आहे. हे जर काँग्रेस करत होतं तर मग त्या काळात इतर बाकीचे पक्ष काय करत होते? त्यावेळेला मला जनता पार्टीचं पण सरकार आलं, मोरारजी देसाई, डाव्या समाजवादी लोकांचं पण सरकार आलं, महाराष्ट्रात पण ते लोक होते, केंद्रात पण ते लोक होते, पण त्यांनी सुद्धा कधी ओबीसींसाठी जातीय जनगणना करावी, ओबीसीला त्यांचा सामाजिक हक्क द्यावा, यासाठी कोणतीही भूमिका ठामपणे घेतलेली दिसत नाही. काँग्रेसची ओबीसी विरोधी भूमिका, बहुजन विरोधी भूमिका आपण पाहिली. कम्युनिस्टांची, सोशलिस्टांची ओबीसी बहुजन विरोधी भूमिका आपण पाहिली. मग या टायमाला जो जनसंघ आहे किंवा जी पूर्वाश्रमी भाजपची पूर्वीची संघटना ज्याला जनसंघ म्हणतात, किंवा RSSच्या संघटना, हिंदुत्ववादी संघटना, त्या ओबीसींकडे कसं पाहत होत्या ते हे पण समजून घेणं गरजेचं आहे. 1990मध्ये जेव्हा मंडल कमिशनचा अहवाल जाहीर झाला आणि पहिल्यांदा ओबीसींना कळलं की अरे मंडल कमिशन हा आपला आहे, आपल्या हक्काचा हा अहवाल आहे आणि मंडल कमिशनच्या मार्फत आपल्याला 27% आरक्षण मिळणार आहे, नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला पदं आरक्षित मिळणार आहे. हे जेव्हा ओबीसींना कळायला लागलं, त्यातून एक अशी स्थिती तयार झाली, RSS, BJP, हिंदुत्ववादी संघटनांना एक अशी भीती वाटायला लागली की अरे जर ओबीसी जर सक्षम झाला, कारण ओबीसी हा बहुजन समाज आहे, तो जर सक्षम झाला तर शूद्र आणि अतिशूद्रांच्या हातामध्ये भारतातली सत्ता जाईल आणि आपलं जे राजकारण आजपर्यंत धार्मिक पद्धतीने झालेलं आहे ते कायमस्वरूपी संपून जाईल, ते नष्ट होईल. म्हणून त्या काळामध्ये भाजपनी ओबीसींची जातीय जनगणना होऊ नये, मंडल कमिशनचा अहवाल बाहेर पडू नये आणि ओबीसींमध्ये सामाजिक राजकीय भान तयार होऊ नये, यासाठी राम जन्मभूमीचं आंदोलन, कमंडलचं आंदोलन सुरू केलं. म्हणजे मंडलचं आंदोलन मारण्यासाठी कमंडलचं आंदोलन सुरू केलं. आणि दुर्दैवाने आमचा ओबीसी समाज हा इतका करंटा आहे, इतका अज्ञानी आहे, इतका अंधाळा आहे की तो या कमंडलच्या राजकारणामध्ये, राम जन्मभूमीच्या राजकारणामध्ये वाहत गेला. त्याला मंडल कमिशनचं जे आंदोलन आहे त्याच्यापासून BJP, RSS ह्या पक्षांनी, या संघटनांनी त्याचं मन परिवर्तन केलं, त्याचं दुर्लक्ष त्यांना केलं आणि त्यांना राम जन्मभूमी, कमंडलच्या आंदोलनामध्ये बिझी करून टाकलं.
ह्याच्यामध्ये झालं असं की ओबीसींचा जो जातीय जनगणनेचा प्रश्न जो आहे किंवा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यामध्ये ओबीसीमध्ये जे काही सामाजिक भान जन्माला यायला हवं होतं जेवढ्या मोठ्या प्रमाणात, ते झालं नाही. इथे हे सुद्धा लक्षात घ्यायची गरज आहे की मंडलच्या आंदोलनामध्ये 1990मध्ये जे मंडलचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचा जो सहभाग होता तो कमी होता, परंतु आमचा जो आंबेडकरी समाज होता, जो आमचा नवबौद्ध समाज होता, जो आमचा SC समाज बांधव होता, त्यांनी मात्र मंडलच्या आंदोलनामध्ये ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन लढाई केलेली आहे, आंदोलनं केलेली आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे की मंडलचं आंदोलन खरं तर ओबीसींसाठी होतं, परंतु ओबीसींमध्ये जनजागृती नसल्याने SC समाज, आंबेडकरी समाज, नवबौद्ध समाज, मग ते मान्यवर काशीराम असतील किंवा महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा असे अनेक जे नेते आहेत, समाजवादी नेते आहेत, लालूप्रसाद यादव आहेत, यांनी देखील मंडलचं आंदोलन त्या टायमाला मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली. परंतु जो ओबीसी समाज आहे तो मात्र ह्या चळवळीपासून दूर राहिला. तो मात्र राम जन्मभूमीच्या आंदोलनात, कमंडलच्या आंदोलनात, बाबरी मशीद पाडण्यासाठी वाहत गेला. दंगली झाल्या, बॉम्बस्फोट झाले, खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी कार्यकर्ते जेलमध्ये गेले, त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या, सगळं झालं. परंतु आज जेव्हा ओबीसींच्या हक्काचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा मात्र BJPकडून कोणतीही भूमिका आपल्याला समोर येताना दिसत नाही. म्हणजे ज्या राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि RSS आणि BJP आज सत्तेमध्ये आहेत, त्या राम जन्मभूमीसाठी जो आंदोलन करत होता, जो दंगली करत होता, जो मरत होता, मारत होता, तडीपार होत होता, पोलिसांच्या हातून अटक होत होता, त्या ओबीसीला मात्र आज जनगणना करण्याचा त्याचा जो हक्क आहे की ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे, त्या हक्कापासून याच भाजप सरकारने त्यांना परावृत्त केलेलं आहे की हा अधिकार ओबीसींचा भाजप सरकारने हिरावून घेतलेला आहे. म्हणजे आपण पाहतो की काँग्रेस असेल, डावे असतील, समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील किंवा भाजप असेल, या कुणालाही अशी इच्छा नाही की ओबीसीची जातीय जनगणना व्हावी, जी बाबासाहेबांनी 1950 सालीच त्याची गरज बोलून दाखवली होती. आणि इतकंच काय, बाबासाहेबांनी जेव्हा बाबासाहेब नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते, तर डॉक्टर आंबेडकरांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि जेव्हा तो राजीनामा दिला, त्यात त्यांनी जी कारणं दिली, त्यातली एक कारण असं होतं की माझ्या मनाप्रमाणे नेहरू सरकार हिंदू कोड बिल पास करत नाही आहे, त्याच्यामध्ये आळमटळम करत आहे, कामचलाऊपणा करत आहे. आणि दुसरा मुद्दा बाबासाहेबांचा राजीनामा देण्यासाठी हा होता की माझी इच्छा आहे की ओबीसींना आरक्षण मिळावं, त्याच्यासाठी स्वतंत्र कमिशन लागू व्हावं, ओबीसींची जातीय जनगणना व्हावी, पण हे नेहरू सरकार, काँग्रेस सरकार ते करायला तयार नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी नेहरू सरकारच्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. म्हणजे आपणकडे पाहतो की केंद्रातलं डावं, उजवं, हिंदुत्ववादी, BJP, काँग्रेस, कुठल्याही सरकारची अशी इच्छा नाही आहे की ओबीसीची जातीय जनगणना व्हावी. कारण ओबीसीची जातीय जनगणना झाली की ओबीसींना कळून येईल की ते किती आहे या देशामध्ये, त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती किती आहे, त्यांना आरक्षण मिळतं आहे का, व्यवस्थित आरक्षणाची अंमलबजावणी होती आहे का, आणि सत्तेमध्ये आमचा वाटा किती आहे, हे ओबीसींना जर कळणारच नसेल तर ओबीसी कधीच सक्षम होणार नाहीत, बहुजन कधीच सक्षम होणार नाही. परंतु त्याची भूमिका पहिल्यांदा बाबासाहेबांनी कलम 340मध्ये आपल्या संविधानामध्ये ॲड केलं. म्हणून हे संविधान, म्हणून हा प्रजासत्ताक दिन आमच्यासाठी सुवर्ण दिन आहे, सोन्याचा दिवस आहे. हे सगळं केंद्रामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये चालू असताना महाराष्ट्रात काय चालू होतं? महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणूस, मराठी भाषा यांचं आंदोलन माननीय बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलं होतं. आणि या आंदोलनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसी माणूसच सहभागी झाला होता. जर तुम्ही शिवसेनेचे जर कार्यकर्ते पाहिले पूर्वीच्या काळातले, त्यात मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते ओबीसी आहेत, बहुजन आहेत. आणि या ओबीसी समाजाने शिवसेनेला अक्षरशः आपल्या अंगाखांद्यावर मोठं केलं. परंतु जेव्हा 1990मध्ये मंडल कमिशनचा अहवाल जाहीर झाला, तेव्हा मात्र शिवसेनेनी आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती ओबीसींच्या विरुद्ध होती, ती बहुजनांच्या विरुद्ध होती. माननीय बाळासाहेबांनी त्या टायमाला अशी भूमिका घेतली की मंडल कमिशनला आम्ही मान्य करत नाही, ओबीसींना आरक्षण मिळालं नाही पाहिजे, ओबीसींना 27% आरक्षण कुठंच मिळता कामा नये, ओबीसींची जनगणना, जातीय जनगणना होऊ नये, मंडल कमिशन हा बंडल कमिशन आहे, असं त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. ह्याच्यामुळे शिवसेनेमध्ये माननीय बाळासाहेबांसोबत काही नेत्यांचे मतभेद झाले. आणि म्हणून त्या काळात शिवसेनेचे जे नेते होते, छगन भुजबळ साहेब, जे माळी समाजातले, जे ओबीसी समाजातले, त्यांनी शिवसेनेला रामराम केला, त्यातून ते बाहेर पडले. म्हणजे आपण पाहतो की भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, हे पक्ष सगळ्यांनाच ओबीसी जातीय जनगणना नको आहे. आणि शिवसेनेच्याच धर्तीवर मनसे हा पण पक्ष आहे की दोन्ही पण पक्ष मराठी माणूस, मराठी अस्मिता अशा गोष्टींबद्दल
भावनिक प्रश्नांबद्दल ओबीसींना, बहुजनांना खेळवतात, झुलवतात. परंतु आमचे जे मूळ प्रश्न आहेत, मराठी ओबीसी माणसाचा, जो जनगणनेचा प्रश्न आहे, त्याच्यापासून ह्या राजकीय पक्षांनी मात्र अक्षरशः तोंडामध्ये मिठाची गुळणी ठेवून तोंड बंद ठेवलेलं आहे. आता मला हे जे मराठी माणसाचे पक्ष जे आहेत, जे स्वतःला म्हणतात की आम्ही मराठी माणसाचे पक्ष आहोत, शिवसेना, मनसे, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रातला मराठी माणूस हा बहुजनसुद्धा आहे. मोठ्या प्रमाणातला मराठी माणूस महाराष्ट्रातला हा बहुजन आहे, ओबीसी आहे. महाराष्ट्रातला तेली, माडी, वंजारी, खाटी, गडशी, कलावंत, नट, राजनट, हे जे काही जाती आहेत ओबीसींच्या, ते मराठीच आहेत. ते मराठी बोलतात, त्यांची भाषा मराठी आहे, त्यांचे बापदादे मराठी होते, ते याच मातीमध्ये मेले आणि आम्ही पण याच मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये मिसळणार आहोत. परंतु असं असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या जातीय जनगणनेसाठी, मराठी भाषिक ओबीसींच्या जातीय जनगणनेसाठी शिवसेना, मनसे कोणतीही भूमिका घेताना दिसून येत नाही. इथंच आपल्याला कळतं की ह्या शिवसेना, मनसेसारख्या मराठी माणसाचा पक्ष, हे जे ते काही म्हणतात आहेत, त्यांचं हे जे मराठी प्रेम आहे ते किती बेगडी आहे, ते किती खोटं आहे, ते किती झूट आहे. आणि मुळामध्ये ह्यांचा जो चेहरा आहे तो ओबीसी विरोधी आणि बहुजन विरोधी आहे. ह्याचं तुम्हाला मी एक दुसरं उदाहरण देतो की तुम्हाला कळून येईल की हे शिवसेना आणि मनसे हे कसे बहुजन विरोधी, ओबीसी विरोधी आहेत. तामिळनाडूमध्ये DMK आणि अण्णा DMK हे 2 पक्ष आहेत. ते सुद्धा तमिळ भाषा, तमिळ अस्मिता, तमिळ माणूस ह्याच्या प्रगतीसाठी काम करतात. परंतु त्या पक्षांनी, या दोन्ही तमिळ पक्षांनी, DMK, अण्णा DMKनी तमिळ ओबीसींची जातीय जनगणना व्हावी हा विचार लावून धरला, ती मागणी लावून धरली आणि तमिळनाडूमध्ये आज ओबीसी तमिळ समाजाची जातीय जनगणना झालेली आहे. तसंच छत्तीसगडमध्ये सुद्धा जे छत्तीसगडमधले ओबीसी आहेत त्यांची जातीय जनगणना झालेली आहे. परंतु मराठी माणूस म्हणून आपल्या बहुजन मराठी माणसांच्या, गरीब सामान्य ओबीसी बहुजन मराठी मुलांची माती भडकवणारी ह्या जे काही संघटना आहेत, शिवसेना, मनसे, की आपल्याच ओबीसींच्या पोरांना, बहुजनांच्या पोरांना सांगितलं जातं की जा आंदोलनं करा, तोडफोड करा, रस्त्यावर मारामाऱ्या करा, केस लावून घ्या, अटक व्हा, तडीपार व्हा, आपल्या आयुष्याचा पार वाटोळं करून घ्या. हे पक्ष जेव्हा खऱ्या अर्थाने ओबीसींच्या जातीय जनगणनेची मागणी तयार होते तेव्हा अक्षरशः गप्प बसतात. ह्याच्यावरून कळतं की हे दोन्ही पण पक्ष, मराठी माणसाचं नाव घेणारे, हे सुद्धा ओबीसी विरोधी आणि बहुजन विरोधी आहेत. हे जसं मी तुम्हाला या पक्षाचं सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण हीच गत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जरी म्हणत असला की आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी आहोत, तरी जेव्हा खऱ्या अर्थाने ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न तयार होतो तेव्हा ह्या पक्षाकडून सुद्धा कुठली ठाम भूमिका घेताना आपल्याला दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळ साहेब आहेत जे ओबीसी आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत जे वंजारी आहेत, जे ओबीसी आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत जे वंजारी आहेत, ओबीसी आहेत, मोठे मोठे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. पण असं असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या जनगणनेसाठी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं, ठीक आहे. आणि या महाविकास आघाडीचे जे मूळ करते धरते आहेत ते आहेत पवारसाहेब, माननीय पवारसाहेब. जर पवारसाहेबांनी ठरवलं आणि त्यांच्या पक्षाने ठरवलं, त्यांच्या महाविकास आघाडीने जर ठरवलं तर महाराष्ट्रातल्या ओबीसींची जातीय जनगणना होऊ शकते. परंतु ते देखील ओबीसींची जातीय जनगणना करायला तयार नाही आहेत. ते ह्याच्यासाठी फक्त मोदींना, भाजपला दोष देतात की तुम्ही जनगणना करत नाही. केंद्रातलं मोदी सरकार, भाजप सरकार महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला म्हणतं की तुम्ही ओबीसींची जनगणना करत नाही. आणि या दोघांच्यामध्ये ओबीसींची जी मूळ प्रश्न आहे जातीय जनगणनेचा, तो मात्र अक्षरशः त्याचा राजकीय फुटबॉल होतो आणि ओबीसींचा जो मूळ हक्क आहे जातीय जनगणना करण्याचा तो दूर राहतो. म्हणजे आपण इथं पाहतो की सगळे राजकीय पक्ष A to Z हे बहुजन विरोधी आहेत, ओबीसींच्या विरुद्ध आहेत. आणि या सगळ्या राजकीय पक्षांचं चारित्र्य जे आहे, खरा चेहरा जो आहे तो डॉक्टर आंबेडकरांनी पूर्वीच ओळखला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्येच कलम 340 हे खास ओबीसींसाठी टाकलं होतं. आणि असं जे ओबीसींच्या हिताचं, बहुजनांच्या हिताचं संविधान बाबासाहेबांनी दिलं ते 26 जानेवारीला दिलं. आणि असा हा दिवस आमच्या ओबीसींसाठी हा सोन्याचा दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे. आता काही लोक मला विचारतात की बाबा रे, ओबीसींसाठी जातीय जनगणना एवढी महत्त्वाची का आहे? ती महत्त्वाची यासाठी आहे की तुम्ही जर या देशाचे स्वतंत्र नागरिक असाल, जर ओबीसींना वाटतं की भारत हा स्वतंत्र देश आहे आणि आम्ही या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत, आम्ही या देशाचे समान नागरिक आहोत, तर समान नागरिक असण्याची पहिली पायरी काय असते, पहिली ओळख काय असते की ह्या देशाचं सरकार तुमची दखल घेतं, तुम्हाला मोजतं. जेव्हा दोन माणसांमध्ये भांडणं होतात तेव्हा दुसऱ्याचा अपमान, समोरच्या माणसाचा अपमान करण्यासाठी आपण काय म्हणतो, जा रे मी तुला मोजतच नाही, तुला काय करायचं तर कर, मी तुला मोजत नाही, असं म्हणून आपण त्याचा अपमान करतो. आपण जेव्हा एखाद्याला मोजत नाही याचा अर्थ आपण
तो माणूस आहे, त्याला अधिकार आहेत, याची कुठलीही दखल आपण घेत नाही. तो माणूस आपल्यासाठी मेल्याहून मेल्यासारखा असतो. ओबीसी समाजाची गेले 90 वर्ष झाले भारतात जनगणना होत नाही. ह्याचाच अर्थ ह्या भारतातल्या सर्व राजकीय पक्षांसाठी, सर्व सरकारांसाठी ओबीसी समाज हा एक प्रकारे मेल्याहून मेल्यासारखा. त्याला मतदार म्हणून वापरायचं, त्याला कार्यकर्ता म्हणून वापरायचं आणि बस एवढंच. ही आज ओबीसींची स्थिती आहे. आणि जर ह्यातून बाहेर पडायचं असेल, ह्यातून जर आपल्याला खऱ्या अर्थाने ओबीसींना, बहुजनांना बाहेर पडायचं असेल, तर ओबीसींना फक्त आणि फक्त संविधानच मदत करू शकेल. फक्त आणि फक्त संविधानाच्या मार्फतच आपण आपली लढाई, आपला हक्क मिळवू शकू. आणि ते संविधान, ते कॉन्स्टिट्यूशन, ते अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेत. हे ओबीसीनी समजून घ्यायची गरज आहे. बाबासाहेबांना स्वीकारायची गरज आहे. बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारायची गरज आहे. कारण त्यांच्या विचारामध्येच बहुजनांचं कल्याण आहे, ओबीसींचं कल्याण आहे. संविधानाच्या मार्फत, घटनेच्या मार्फत ओबीसींना आपल्या जातीय जनगणनेचा, आरक्षणाची लढाई लढायची आहे. आज इतकी वाईट स्थिती आहे ओबीसींची की 27% आरक्षण, जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आहे ओबीसींचं, ते निघून गेलेलं आहे. महाराष्ट्रात कमीत कमी 56,000 अशा जागा आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरसेवक, सहकारी बँका, साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, या सगळ्यांमध्ये जे ओबीसींचे ज्या जागा होत्या, रिझर्व्ह जागा, त्या निघून गेल्या. कारण कोर्टाचं असं म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टाचं, की जर ओबीसींची संख्याच माहिती नसेल तर त्यांना आरक्षण किती टक्क्यात द्यायचं हे आम्हाला माहिती नाही. आणि ओबीसींची संख्या कधी कळेल? जेव्हा त्यांची जनगणना होईल. म्हणून जनगणना होणं हे अतिशय गरजेचं आहे. 2021 हे जनगणनेचं वर्ष होतं, की त्या वर्षी जनगणना होणं अपेक्षित होतं. परंतु कोविडमुळे ती जनगणना झाली नाही. म्हणून 2022 साली जनगणना होणार आहे असं आता सरकार म्हणतंय. परंतु स्थिती इतकी वाईट आहे ओबीसींची की जो जनगणना करणारा जो अधिकारी तुमच्या घरी येणार आहे, त्याच्या हातात जो फॉर्म असतो जनगणनेचा, त्या फॉर्ममध्ये ओबीसींचा कॉलमच नाही आहे. तो जो जनगणनेचा जो कॉलम असतो फॉर्ममधला, त्याच्यामध्ये SC म्हणून एक कॉलम आहे सेपरेट, ST म्हणून एक कॉलम आहे सेपरेट, आणि डायरेक्ट अदर्स, जनरल असा एक कॉलम आहे सेपरेट. आता तुम्ही मला सांगा, जो ओबीसी समाज आहे तो SC नाही आहे, ओबीसी समाज ST पण नाही आहे, आणि ओबीसी समाज हा ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, त्यामुळे तो जनरलमध्ये पण येत नाही. मग हा समाजाचा वेगळा जर कॉलम नसेल तर हा समाज जनगणना जरी झाली तरी तो मोजला जात नाही. म्हणजे ह्याचा अर्थ, जर 2022 साली ओबीसींची जनगणना, जर समजा यावर्षी जनगणना झाली आणि त्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये जर कॉलम नसेल ओबीसींचा, तर पुन्हा एकदा ओबीसींची जनगणना होणार नाही, ओबीसींची संख्याच कळणार नाही. म्हणून 2022 साली जर जनगणना होणार असेल तर इथून पुढे बहुजन ओबीसी समाजाने ही भूमिका घेतली पाहिजे की जर तुमच्या घरी एखादा जनगणनेचा अधिकारी आला आणि तो तुम्हाला तुमची माहिती विचारायला लागला, तर त्याला म्हणायचं, बाबा रे, सगळ्यात पहिल्यांदा आमचा ओबीसीचा कॉलम या जनगणनेच्या फॉर्ममध्ये आहे का हे आम्हाला तू पहिले दाखव. जर तो फॉर्म आणि त्या फॉर्ममध्ये ओबीसीचा कॉलम जर नसेल तर त्या जनगणनेच्या अधिकाऱ्याला आपल्याला सांगायचं आहे की बाबा रे, तू आमच्या घरी आला, पाणी पी, चहा पी आणि आलाय तसा निघून जा. आम्ही तुला आमची कोणतीही माहिती देणार नाही. ओबीसी समाजाचा जनगणनेवर बहिष्कार आहे, कारण ओबीसी समाजाचा सेपरेट कॉलमच नाही आहे फॉर्ममध्ये, जनगणनेच्या फॉर्ममध्ये. जर कॉलमच नसेल ओबीसीचा, तो ओबीसीची संख्याच मोजली जात नाही. म्हणून ओबीसींनी आता हे असहभागाचं, जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचं एक शस्त्र आता हातात उचललंच पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं हेच म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला आवाज करा, त्याला प्रतिकार करा, तुमची बाजू मांडा. ओबीसी समाजाने आता आपल्यावर हा जो अन्याय होतोय त्याच्या विरुद्ध उभं राहायची गरज आहे. इथून पुढे ओबीसी समाजाने जनगणना अधिकाऱ्याला हेच सांगितलं पाहिजे की जर आमचा कॉलम नसेल फॉर्ममध्ये तर आमचा या जनगणनेमध्ये सहभाग नाही, आम्ही आमची माहिती देणार नाही. कॉलम नाही तर आमचा सहभाग नाही. हे जोपर्यंत बहुजन ओबीसी ठरवणार नाही तोपर्यंत ओबीसींना आपले अधिकार मिळणार नाहीत, जनगणना होणार नाही. खरं तर बंधू भगिनींनो, ओबीसी समाजाचं जे काही कल्याण झालेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातूनच झालेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्याचं जर आपण सोप्या भाषेत जर आपण मूळ हेतू जर आपण लक्षात घेतला तर तो असा आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय, सर्वसामान्य स्त्री, शूद्रातिशूद्र, शेतकरी, कामगार, मजूर अशा सगळ्या लोकांना आपले अधिकार मिळावे. आणि त्याच्यासाठी जे काही घटना तयार केली ती बाबासाहेबांनी तयार केली, आणि ही घटना 26 जानेवारीला बाबासाहेबांनी आपल्याला दिली. आणि तो दिवस आमच्यासाठी, ओबीसींसाठी हा
सोन्याचा दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे. ओबीसी समाजाने हे देखील लक्षात घेण्याची गरज आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये ओबीसीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री आज सत्ता उपभोगतायत. ओबीसी समाजाच्या जीवावर वेगवेगळ्या राजकीय पक्षात ओबीसींचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार आज सत्तेमध्ये आहेत. परंतु ते सुद्धा आज ओबीसींसाठी ठामपणे, ओबीसींच्या जनगणनेसाठी ठामपणे भूमिका घेत नाही आहेत. सो हे असे जे ओबीसी नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना आता ओबीसी बहुजन समाजाने हा प्रश्न विचारायची गरज तयार झालेली आहे की तुम्ही जर खरेच ओबीसींचे असाल, फक्त जातीचे नाही, नीतीचे सुद्धा, तर तुम्हाला आमच्यासाठी जनगणनेच्या अधिकारासाठी आंदोलन करावं लागेल. आणि आंदोलन करायचं, ओबीसींचं आंदोलन करायचं म्हणजे एक दिवस आंदोलन करायचं, एका दिवशी काहीतरी छोटं मोठं आंदोलन करायचं, चमकोगिरी करायची, मीडियाच्या लोकांना बोलवायचं, व्हिडिओचा बाईट घ्यायचा, चॅनलवर दाखवायचं, पोस्टर लावायचं, पेपरमध्ये छापून आणायचं आणि झालं बाबा आमचं ओबीसीचं आंदोलन झालं. हे चालणार नाही. ओबीसीचं आंदोलन बहुजन समाजातल्या लोकांना आणि ओबीसींना आणि त्यांच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या ओबीसी नेत्यांना आता कंटिन्युअस ठरवून कन्सिस्टंटली ते करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला तुमचे अधिकार मिळणार आहेत. आणि ओबीसी समाजाने सुद्धा ह्या ओबीसी नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे की जर तुम्ही आमची जनगणना करणार नाही, जर तुम्ही आमच्या हक्कांना रेकग्नाईज करणार नाही, जर तुम्ही आमचे हक्क देणार नाहीत, तर आम्ही तुम्हाला आमचं मत देणार नाही. कारण आम्ही आता इथून पुढे त्यांनाच मत देऊ जे आमच्या हक्कांसाठी काम करतील. कारण आजपर्यंत हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत ते ओबीसींच्या ताकदीवरच उभे आहेत. म्हणून ओबीसींनी आता ही भूमिका घ्यायची गरज आहे. ही ताकद, हा विश्वास, हा कॉन्फिडन्स जो आज बहुजन समाजाला ओबीसीने मिळालेला आहे तो घटनेच्या माध्यमातूनच मिळालेला आहे, संविधानाच्या माध्यमातूनच मिळालेला आहे. ओबीसीनी ही लक्षात घ्यायची गरज आहे की तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नकटे, मिंदे किंवा त्यांच्या उपकाराखाली दबलेले नाही आहात. ओबीसी हा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा किंवा माननीय बाळासाहेब, उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब किंवा कुठल्याही ओबीसी नेत्याच्या उपकाराखाली दबलेला नाही. आम्ही या सगळ्या राजकीय पक्षांना मोठं केलेलं आहे, आम्ही या राजकीय नेत्यांना मोठं केलेलं आहे, आम्ही ओबीसीनी यांना मोठं केलेलं आहे. त्यामुळे ते आमच्या उपकाराखाली दबलेले आहेत, आम्ही त्यांच्या उपकाराखाली दबलेलो नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही उपकाराचा दबाव आपल्या मनावर ठेवू नका. या राजकीय पक्षांना, त्यांच्या नेत्यांना ओबीसी समाजाने, बहुजन समाजाने ठामपणे सांगायची गरज आहे की इथून पुढे जर तुम्ही ओबीसींची जर बाजू घेणार नसाल तर आमचा तुम्हाला असहभाग आणि बहिष्कार सहन करावा लागेल. आणि हा ताकद, हा अधिकार आम्हाला बाबासाहेबांच्या घटनेने दिलेला आहे, संविधानानं दिलेला आहे. हे जेव्हा ओबीसींना आणि बहुजनांना कळेल, आणि फक्त हिंदू ओबीसीच नाहीत, मुसलमान ओबीसी, ख्रिश्चन ओबीसी, शीख ओबीसी, बहुजन, सगळा व्यापक बहुजन समाजाला जेव्हा हे आपलं भान तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत, महात्मा फुलेंच्या स्वप्नातला भारत हा आपल्याला तयार करावा लागेल. आणि तो तयार होईल, तेव्हाच तो तयार होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 जे भाषण केलं होतं घटना समितीच्या मिटिंगमध्ये, त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणतात की आजपासून भारतामध्ये पॉलिटिकल डेमोक्रेसी तयार झाली, राजकीय लोकशाही तयार झाली. कारण प्रत्येक भारतीयाला एका मताचा अधिकार आम्ही दिलेला आहे. दर 5 वर्षांनी इलेक्शन्स होतील, प्रचार होईल, निवडणुका होतील, सरकारं बनतील, सत्तेमध्ये येतील, जातील. राजकीय डेमोक्रेसी तयार झाली. पण सामाजिक लोकशाही, सोशल डेमोक्रेसी ही अजूनही भारतात तयार झालेली नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 26 जानेवारी 1950 साली सांगतात. आज 2022 चालू आहे. आणि बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 साली हे जे वक्तव्य केलं होतं की भारतात पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे पण सोशल डेमोक्रेसी नाही आहे, सामाजिक लोकशाही नाही आहे, हे तंतोतंत खरं आहे. आणि जोपर्यंत ओबीसींची जातीय जनगणना होणार नाही, जोपर्यंत ओबीसी समाज, एससी समाज, एसटी समाज, आमच्या समाजातल्या आणि सगळ्याच समाजातल्या आमच्या स्त्रिया, महिला, मजूर, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याक ह्यांना जोपर्यंत आपले अधिकार मिळणार नाही, तो जोपर्यंत सक्षम होणार नाही, तोपर्यंत सामाजिक लोकशाही भारतामध्ये जन्माला येणार नाही, जी बाबासाहेबांना अपेक्षित आहे. आणि भारतामध्ये राजकीय लोकशाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी आणि सामाजिक लोकशाही, सोशल डेमोक्रेसी हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा खऱ्या अर्थाने भारतामध्ये खरी लोकशाही, खरी डेमोक्रेसी नांदेल असं बाबासाहेबांना वाटतं. आणि तो विश्वास ठेवूनच बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 साली आपल्याला राज्यघटना बहाल केली, संविधान बहाल केलं. आणि ते संविधान असल्यामुळेच आज माझ्यासारखे हजारो लाखो बहुजन समाजातले तरुण, तरुणी, महिला, युवक आज आपलं बोलणं मांडू शकतात. तो अधिकार त्यांना मिळालेला आहे, तो बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मिळालेला आहे.
सो अशा या महामानवाला माझं वंदन आहे, अशा या महामानवाच्या संविधानाला माझं वंदन आहे आणि अशा या महामानवाच्या संविधानाला आणि त्या प्रजासत्ताक दिनाला ओबीसींचं आणि माझं शतशः वंदन आहे. बंधू भगिनींनो, आम्ही ओबीसी समाजातले कार्यकर्ते ओबीसींच्या जनजागृतीचं काम करत आहोत. त्याबद्दल आपल्याला कुठलीही शंका असेल, काही तुम्हाला आमची भेट घ्यायची असेल, आमच्याशी संवाद साधायचा असेल, किंवा माझं हे जे आजचं जे व्याख्यान आहे, लेक्चर आहे, ते तुम्हाला आवडलं असेल, किंवा तुम्हाला एखादे मुद्दे जाणून घ्यायचे असतील, किंवा तुमचा काही फीडबॅक असेल, किंवा तुमची काही तक्रार असेल, तर तुम्ही मला निसंकोचपणे संपर्क साधू शकता. माझा फोन नंबर आहे 9370374849. माझा फोन नंबर आहे 9370374849. तुम्ही या नंबरवर माझ्याशी बोलू शकता, संपर्क साधू शकता. मी तुमच्याशी बोलण्यासाठी सदैव उत्सुक आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल, माझ्या बाजूने प्रयत्न करेल. आणि आपण सगळ्या लेक्चर समजून घेतलं त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आणि बहुजन संघटकच्या फोरमनी मला ही संधी दिली की ओबीसी समाजाचं डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाचं जे काही आमच्यावर उपकार आहेत ते ओबीसी समाजाच्या माध्यमातून समोर मांडण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी बहुजन संघटकचा खूप आभारी आहे. आपण सगळे इथं आलात त्याबद्दल मी आपला देखील खूप आभारी आहे. धन्यवाद.